Once again, welcome back to the channel PharmaBlog by Shraddha. In this lecture, we are discussing about the important bit of biochemistry, that is the beta oxidation of fatty acids. बायोकेमिस्ट्री सेकंड सेमेस्टरचे जर क्वेश्चन पेपर बघितले असतील तर त्याच्यामध्ये 10 मार्क किंवा 5 मार्क्सला विचारला गेलेला क्वेश्चन म्हणजे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल आन्सर आहे, दॅट इज द बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. 3 स्टेजेसमध्ये हे बीटा ऑक्सिडेशन होतं. तर सगळ्यात अगोदर फॅटी ॲसिड म्हणजे काय, बीटा ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि हे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स कसं होतं. तर फॅटी ॲसिड्स मीन्स सिम्पली बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द फॅट, म्हणजे फॅटी ॲसिड्स. फॅट बनवण्यासाठी जे काही फ्रॅगमेंट्स असतात ते एकत्र येतात, त्यांना फॅटी ॲसिड्स म्हटलं जातं त्या फ्रॅगमेंट्सला. त्याच्यानंतर बीटा ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर बीटा कार्बन ॲटमला जे काही ऑक्सिडेशन होतं त्याला बीटा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. आणि बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स 3 स्टेजेसमध्ये होतं. फर्स्ट, हे जे काही फॅटी ॲसिड्स आहेत त्यांना ॲक्टिवेट करावं लागतं. सेकंड स्टेपमध्ये त्यांना ट्रान्सपोर्ट करावं लागतं. तर हे जे काही प्रोसेस आहे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड ही सायटोप्लाझम किंवा सायटोसोल आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, त्याच्या आउटर मेम्ब्रेन टू इनर मेम्ब्रेनमध्ये. तर हे आउटर मेम्ब्रेन टू इनर मेम्ब्रेन जे त्याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम स्टेज सेकंडमध्ये होतं. तर 3 स्टेपमध्ये आहे. फर्स्ट ॲक्टिवेशन, सेकंड ट्रान्सपोर्टेशन आणि थर्ड आहे ते म्हणजे प्रॉपर पाथवे फॉर दॅट बीटा ऑक्सिडेशन ऑफ fatty acids. So simply see one by one, that is the beta oxidation of fatty acid. But fatty acids म्हणजे काय, fatty acids are the building blocks of the fat in our bodies and in food what we eat. During digestion, the body breaks down fat into the fatty acids which can then be absorbed into the blood. हे जे काही फॅटी ॲसिड्स हे काही फॅट आहे याला ब्रेकडाऊन केलं जातं, त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं आणि हे जे काही फॅटी ॲसिड्स आहेत यांना ब्लड थ्रू ॲब्झॉर्ब केलं जातं. Next, fatty acid molecule are usually joined together in a group of 3 forming a molecule called a triglycerides. लोकेशन होतं कुठे, आता सांगितलं की मायटोकॉन्ड्रियामध्ये सायटोप्लाझममध्ये आउटर मेम्ब्रेनमध्ये होतं आणि ते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. सो लोकेशन सायटोसोल अँड मायटोकॉन्ड्रिया. सिग्निफिकन्स, व्हॉट इज द नीड ऑफ दॅट बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड, व्हॉट इज द नीड किंवा त्याचा सिग्निफिकन्स काय, सेम ॲज लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. त्या दोन्ही सायकल कशासाठी होत होत्या, तर एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा एटीपीचं फॉर्मेशनसाठी. याच्यामध्ये सुद्धा त्याचं सिग्निफिकन्स सेम आहे. जे काही प्रोडक्शन ऑफ एनर्जी किंवा एनर्जी प्रोडक्शनचं काम कोण करतं, तर हे जे काही फॅटी ॲसिड्स किंवा बीटा ऑक्सिडेशन. ज्यावेळेस आपण फास्टिंग कंडिशनवर असतो किंवा आपण उपाशी वगैरे असतो त्यावेळेस काय होतं, जे काही ग्लायकोजन स्टोरेज फॉर्ममध्ये असतं किंवा फॅट्स असतात त्यांचं ऑक्सिडेशन होतं किंवा ब्रेकडाऊन होऊन ते एनर्जी प्रोव्हाइड करत असतात बॉडीला. तर याचा सिग्निफिकन्स सुद्धा सेम आहे ॲज लाईक ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल, दॅट इज द फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. नेक्स्ट, फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन. सो हे जे काही फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन होतं तर हे बीटा ऑक्सिडेशनच मोस्ट ऑफ द टाइम होतं. सो द फॅटी ॲसिड्स इन द बॉडी आर मोस्टली ऑक्सिडाइज्ड इन बाय बीटा ऑक्सिडेशन. आणि बीटा ऑक्सिडेशन म्हणजे काय, मग बीटा ऑक्सिडेशन मे बी डिफाइंड ॲज द ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड ऑन बीटा कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज द बीटा ऑक्सिडेशन. सो बीटा ऑक्सिडेशन फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन बीटा कार्बन ॲटमला होतं, त्यासाठी त्याला बीटा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. सो बीटा ऑक्सिडेशन मे बी डिफाइंड ॲज द ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स on the beta carbon atom. This results in the sequential removal of 2 carbon fragment of acetyl CoA. फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन स्टेजेस अँड टिश्यू. कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत, आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट दिस. देअर आर 3 स्टेजेस. स्टेज फर्स्ट, ॲक्टिवेशन ऑफ फॅटी ॲसिड्स ऑकरिंग इन द सायटोसोल. स्टेज सेकंड, ट्रान्सपोर्ट ऑफ फॅटी ॲसिड इंटू मायटोकॉन्ड्रिया. स्टेज थर्ड, बीटा ऑक्सिडेशन प्रॉपर इन द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. 3 स्टेज, फर्स्ट फॅटी ॲसिड ॲक्टिवेशन, देन फॅटी ॲसिड ट्रान्सपोर्टेशन आणि त्याचा प्रॉपर पाथवे. फॅटी ॲसिड्स, आता हे जे काही स्टेजेस होत आहेत किंवा फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन होत आहे तर हे कशासाठी होत आहे, एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा एनर्जी फॉर्म करण्यासाठी. पण बॉडीमधल्या काही टिश्यूज असे आहेत की त्यांना एनर्जीची रिक्वायरमेंट ह्या फॅटी ॲसिड्सची एनर्जीची रिक्वायरमेंट करत नाही आहेत. कुठले कुठले असतात मग ते, काही ब्रेन टिश्यू आहे, इरेथ्रोसाइट्स आहेत, ॲड्रिनल मेडुला आहे. तर ह्या विथ द हेल्प ऑफ फॅटी ॲसिड एनर्जी प्रोडक्शन ते करत नाहीत किंवा त्याची रिक्वायरमेंट करत नाहीत. फॅटी ॲसिड्स आर ऑक्सिडाइज्ड बाय मोस्ट ऑफ द टिश्यू इन द बॉडी. हावेवर ब्रेन, इरेथ्रोसाइट्स अँड ॲड्रिनल मेडुला कॅनॉट युटिलाइज फॅटी ॲसिड्स फॉर एनर्जी रिक्वायरमेंट.
देन सी फर्स्ट स्टेप दॅट इज द फॅटी ॲसिड ॲक्टिवेशन. सिम्पली फॅटी ॲसिड ॲक्टिवेशन होतं कसं, तर एवढं सगळं जे काही फॅटी ॲसिड ॲक्टिवेशन आहे हे 2 स्टेप्समध्ये इथं दिलेलं आहे. फॅटी ॲसिड प्लस ATP इट फॉर्म्स असाइल ॲडिनिलेट अँड असाइल ॲडिनिलेट प्लस कोएन्झाइम A इट फॉर्म्स द असाइल CoA. Fatty acids are activated to acyl CoA by thiokinase or acyl CoA synthesis. See the pathway or see the reactions, you will understand better. Then stage first, that is the fatty acids are activated to acyl CoA by thiokinase or acyl CoA synthesis. The reaction occurs in 2 steps. I already told you about the 2 steps. That is the fatty acid is converted into acyl adenylate with the help of enzyme thiokinase, and this acyl adenylate forms acyl CoA with the help of enzyme coenzyme A. That's why it is a CoA. So fatty acids reacts with ATP to form acyl adenylate, which then combine with coenzyme to produce acyl CoA. This is the stage first, that is the activation of fatty acids. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जे काही फॅटी एसिड्स जमा आहे किंवा तिथे आहे त्याला ॲक्टिवेट केलं जातं, म्हणजे फॅटी ॲसिड, ॲसिडिलेट आणि असाइल कोए. आता हे ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर जे काही असाइल कोए हे ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर त्यांना आउटर मेम्ब्रेन टू इनर मेम्ब्रेनमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सपोर्ट करायचं आहे. पण जे काही मेम्ब्रेन असतं ते इम्परमिएबल असतं. इम्परमिएबल म्हणजे काय, ज्याच्या थ्रू कुठलंही फ्लूइड पास होत नाही किंवा जे काही स्पेशल कॅरियर सिस्टीम असतात त्याच्या थ्रूच ते काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणजे जे काही इनर मेम्ब्रेन आहे ते कुणालाही तिथे अलाउ करत नाही, म्हणजे फॅटी ॲसिड जे आहेत त्यांनाही अलाउ करत नाही, का तर ते इम्परमिएबल आहे. सेम सी हिअर. म्हणून हे ट्रान्सपोर्ट ऑफ असाइल कोए इंटू द मायटोकॉन्ड्रिया हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी स्पेशल टाइप ऑफ कॅरियर सिस्टीम असते, दॅट इज कॉल्ड एज द कार्निटीन. रिमेंबर दॅट द वर्ड और एन्झाइम दॅट इज द कार्निटीन. द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इज impermeable to fatty acid. Impermeable means not allowed any fluid to the inner membrane. That is impermeable to fatty acid is specialized carnitine carrier system, that is also called as the carnitine shuttle, operate to transport activated fatty acid from cytosol to the mitochondria, means outer membrane to the inner membrane. This occurs in 4 steps. 4 steps मध्ये होतं. कुठल्या कुठल्या, असाइल ग्रुप ऑफ acyl CoA is transferred to carnitine, catalyzed by carnitine acyl transferase first present on the outer surface of inner mitochondrial membrane. So first of all acyl group जो आहे acyl CoA चा त्याला कार्निटीन थ्रू ट्रान्सपोर्ट केलं जातं. आणि कशा थ्रू, तर कार्निटीन असाइल ट्रान्सफरेज फर्स्ट हा एक एन्झाईम आहे जो आउटर सरफेस कशाच्या, मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर सरफेस टू इनर सरफेसवर प्रेझेंट असतो, याच्या थ्रू. The acyl carnitine is transported across the membrane to mitochondrial matrix by a specific carrier protein. Carrier protein सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. जे काही असाइल कार्निटीन, असाइल कोए पासून असाइल कार्निटीन जे काही फॉर्म झालेलं आहे ते काय केलं जातं, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये विथ द हेल्प ऑफ कॅरियर प्रोटीन ट्रान्सपोर्ट केलं जातं. फर्स्ट see this reaction or see the pathway, that is the transportation. First आहे असाइल कोए, ते कार्निटीन ट्रान्सफरेज फर्स्ट ने कार्निटीन थ्रू असाइल कार्निटीन फॉर्म होतं विथ द हेल्प ऑफ कॅरियर प्रोटीन. ते इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये जातात आणि मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये जाऊन ते कार्निटीन आणि असाइल कार्निटीन परत सेपरेट होतात. कशा थ्रू, कार्निटीन पाल्मिटील ट्रान्सफरेज 2. त्याच्यामध्ये असाइल कोए डिफरंट आहे, कोएन्झाइम डिफरंट, दोन्हीही वेगवेगळे होऊन जातात आणि परत त्याचा रियूज होतो. इट शुड बी नोटेड दॅट द कोएन्झाइम ए यूज्ड फॉर ॲक्टिवेशन इज डिफरंट फ्रॉम one that finally combines with fatty acids in the mitochondria to form acyl CoA. Now stage third, first बघितलं activation of fatty acids, second transportation, and third आहे ते म्हणजे proper pathway of fatty acid, that is the beta oxidation proper in the mitochondrial matrix. आता जे काही फॉर्म झाले त्याचं प्रॉपर बीटा ऑक्सिडेशन होतं कसं, तर हे 4 स्टेप्स मध्ये होतं. each cycle of beta oxidation liberating a 2 carbon unit acetyl CoA occurs in the sequence, that is oxidation, hydration, oxidation and cleavage. First oxidation, acyl CoA undergoes a dehydrogenation by an FAD dependent flavoenzymes acyl CoA dehydrogenase. Second hydration, enol CoA hydrated brings about the hydration of the double bond to form beta hydroxyacyl CoA. डबल बॉन्ड, ऍक्च्युअली आपण इथं स्ट्रक्चर्स बघत नाहीये त्यामुळे डबल बॉन्ड वगैरे फक्त लक्षात ठेवा. थर्ड ऑक्सिडेशन, बीटा हायड्रॉक्सीएसिल CoA dehydrogenase catalyzes the second oxidation and generates NADH. NADH forms 2 ATP म्हणजे एनर्जी प्रोडक्शन या NADH थ्रू होतं. The product form the
that is the beta keto-acyl CoA and cleavage. Cleavage means two form. Cloning form होतं म्हणजे एकसारखे दोन atom. So cleavage, the final reaction of beta oxidation is the liberation of two carbon fragment, that is the acetyl CoA and acyl CoA. See reaction and four steps. This is the important pathway or important pathway of oxidation of fatty acids. That is the first step, that is the oxidation. Oxidation मध्ये काय होतं मग acyl CoA undergoes dehydrogenation. त्याचं फर्स्ट डिहायड्रोजन फर्स्ट होती फर्स्ट स्टेप टू स्टेजेस मध्ये होतं. सेकंड स्टेप मध्ये कार्निटिन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि थर्ड स्टेप मध्ये प्रॉपर ऑक्सिडेशन होतं. त्याच्यामध्ये चार स्टेप्स आहेत. ऑक्सिडेशन फर्स्ट acyl CoA is converted into trans-enol CoA, that is with the help of enzyme dehydrogenase. Then this trans-enol, second hydration, enol CoA hydratase through hydroxyacyl CoA किंवा HMG फॉर्म होतं. that is the second stage. and third oxidation, परत या बीटा हायड्रॉक्सीअसाइलचं ऑक्सिडेशन होतं डिहायड्रोजिनेज थ्रू. ऑक्सिडेशन म्हटलं की डिहायड्रोजिनेज एन्झाईम असतोच. नेक्स्ट क्लिवेज. क्लिवेज मध्ये दोन फॉर्म होतात, असाइल कोए आणि ॲसिटिल कोए. आणि जो काही ॲसिटिल कोए फॉर्म झालाय तो परत क्रेब सायकल मध्ये जाऊन एनर्जी प्रोडक्शन करतो. तर हा लक्षात ठेवण्यासाठी सिम्पली 80 BKA स्क्वेअर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हा पूर्ण टोटल पाथवे लक्षात राहतो. दॅट इज द 80 BK and A square. A means acyl CoA, B means beta transenol CoA, next beta hydroxyacyl CoA, and next BK, that is the beta keto-acyl CoA, and last A square, that is the acyl CoA and acetyl CoA. So remember the word that beta, remember the statement, that is the at BK A square, that is the at A acyl CoA, T for transenol CoA, at next BK, B beta hydroxyacyl CoA, next beta keto acyl CoA, that is the BK, and last A square means acyl CoA आणि acetyl CoA. एक ट्रिक लक्षात ठेवा परत एकदा, ॲट BK A स्क्वेअर म्हणजे थर्ड स्टेपचं ऑक्सिडेशन कसं होतं याच्यामध्ये ही ट्रिक लक्षात ठेवा, ॲट BK A स्क्वेअर. Last, the new acyl CoA containing 2 carbon less than the original re-enters the beta oxidation cycle. म्हणजे परत जे काही acyl CoA ते परत बीटा ऑक्सिडेशन सायकल साठी रियूज होतो किंवा तो परत बीटा ऑक्सिडेशन सायकल, कारण आपल्याला माहिती आहे की त्याचा फर्स्ट प्रोडक्ट फर्स्ट स्टेप मध्ये सुद्धा acyl CoA आहे. मग जो काही acyl CoA या स्टेप मध्ये फॉर्म झालेलं आहे ते काय करतं, परत acyl CoA बीटा ऑक्सिडेशन कडे जातं. सी फर्स्ट स्टेप acyl CoA आणि लास्ट स्टेप acyl CoA, म्हणजे शेवटी फॉर्म झालेला acyl CoA सुद्धा फर्स्ट स्टेप मध्येच जातं. द प्रोसेस कंटिन्यू टिल द फॅटी ॲसिड इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. आणि ही प्रोसेस कधीपर्यंत कम्प्लीट होत जाते किंवा कधीपर्यंत कंटिन्यू होते, जोपर्यंत फॅटी ॲसिड टोटली ऑक्सिडाइज्ड होत नाही तोपर्यंत. द ओव्हरऑल रिॲक्शन फॉर इच सायकल ऑफ बीटा ऑक्सिडेशन. आणि एवढ्या सगळ्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या बीटा ऑक्सिडेशनला प्रत्येक सायकलला कंटिन्यू होत असतात. सो दिस इज द बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स म्हणजे काय, सिम्पली फॅटी ॲसिड्स बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ फॅट तयार करण्यासाठी जे काही फ्रॅगमेंट्स असतात त्यांना फॅटी ॲसिड म्हटलं जातं. बीटा ऑक्सिडेशन म्हणजे काय, मग बीटा कार्बन ॲटमला जे काही ऑक्सिडेशन होतं त्याला बीटा ऑक्सिडेशन म्हटलं जातं. 3 स्टेजेसमध्ये होतं. कुठले कुठले, फर्स्ट आहे ॲक्टिवेशन. हे ॲक्टिवेशन होतं कुठे, आउटर मेम्ब्रेनमध्ये. सेकंड आहे ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे आउटर मेम्ब्रेनमध्ये जे काही फॅटी ॲसिड्स आहेत 2 स्टेप्समध्ये होतात, तेही फॅटी ॲसिड प्लस ATP, इट गिव्स ॲसिटिल ॲडेनिलेट अँड ॲसिटिल adenylate plus coenzyme, it forms acetyl CoA. This step first. स्टेज सेकंड मध्ये काय होतं मग, ट्रान्सपोर्टेशन विथ द हेल्प ऑफ कार्निटिन कॅरियर सिस्टीम फ्रॉम आउटर मेम्ब्रेन टू द इनर मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ कॅरियर प्रोटीन. आणि लास्ट आहे ते म्हणजे स्टेज थर्ड, अँड दॅट इज द प्रॉपर बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. त्याच्यामध्ये सांगितली ट्रिक, दॅट इज द 80 BKA स्क्वेअर. एवढं लक्षात ठेवा, टोटल पाथवे लक्षात राहतो. सो दिस इज द बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड. Thank you.